हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काल आम्ही गावी गेलेलो एंगेजमेंटसाठी, तर सकाळी मला उठायला थोडंसं लेट झालं, तर आज मी ब्लॉग पण लेट सुरू करत आहे. मी आता नाश्ता वगैरे सगळं आवरून रेडी झाले आहे आणि कार्टला व्हिजिट देण्यासाठी चालले आहे. तर आम्ही कार्टला व्हिजिट देण्यासाठी चाललो आहे. तर कार्टवरचे वडे सध्या नाही आहेत, तर आद्याच्या पप्पांसोबत मी आता वडे घेऊन चालली आहे कार्टवर. तर आता दादाची पण इथे सगळी तयारी वगैरे सगळं झालेलं आहे. तर दादा त्याचं सगळं मॅनेज करून घेईल. आता मी कार्टवर जाते. चला, तर आता आम्ही निघालो आहोत. आज मी हडको कॉर्नरला न थांबता डायरेक्ट बैराम पाटीलला आले, कारण की बैराम पाटीलला वडे ना अर्जंट हवे होते. मग मी आणि आद्याचे पप्पा दोघं पण सोबतच डायरेक्ट बैराम पाटीलला आलो. चला, तर मग मी तुम्हाला आता दाखवते बैराम पाटीलला काय चालू आहे. हे बघा, बैराम पाटीलला क्लायंट पण चालू होते, पप्पा पण इथे आलेले बैराम पाटीलला. तर मग चला, आपण मौनिका आणि गणेश दादांना विचारूया कसं चालू. हॅलो मोनिका, हॅलो दादा, काय चालू आहे? सकाळपासून कसं चालू आहे तुमचं? छान आहे का? चला, आता पप्पा पण घरी चालले, कारण की आम्ही आलेलो आहे. तर पप्पांना म्हंटल जा तुम्ही घरी आराम करा. मी आणि आजीचे पप्पा आता आम्ही दोघे पण थांबलोय थोडा वेळ. आम्ही तर असं डायरेक्ट हडको कॉर्नरला नाही थांबलो, डायरेक्ट बैराम पाटीलला आलो. चला, तर खूप ऊन झालेलं होतं. मग आजीच्या पप्पांनी आम्हा सगळ्यांसाठी छानपैकी लिंबू सरबत आणलेलं होतं. तर त्या दोघांचं तर पिऊन झालं, आता मी पिते. चला, तर आता आमचे लिंबू सरबत पिऊन झाले. स्पेशली माझं पिऊन झालं, त्यांचं तर आधीच पिऊन झालं होतं. तर मग आता दादा छानपैकी साफसफाई करत होते गाडीची. ऊन पण खूप झालेलं आहे. आणि त्यात आज शिवजयंती, त्याच्यात खूप गर्दी आज सगळीकडं शिवजयंतीची. गाडीवर असं काय रश नाहीये, सकाळी होता पण आता थोडासा कमी झालेला. बघा मग आता मोनिका कशी मोबाईल बघतीये, दादा उभे, मोनिका छान मोबाईल बघतीये क्लायंट नसले तर. ऊन पण खूप झालेलं आहे. माझा आत्ताच रील काढून झालेला आहे, आपला शूट झाला काढून. तर मग मी आता थोड्या वेळ थांबते. आताचे पप्पा पण कुठेतरी बाहेर गेले वाटतं. मग थोड्या वेळाने आम्ही निघू, कारण की मला हडको कॉर्नरला पण जायचं व्हिजिट देण्यासाठी. तिथे पण कसं चालू आहे काय ते विचारावं लागणार आहे. ही बघा, ह्या मुलीने किती छान साडी वेअर केलेली आहे. किती छान दिसतीये. डोक्याचं क्लायंट आलेले, छान प्रकारे डोसा काढत आहे. बघा, तुम्हाला दाखवते मोनिका कशी डोसा काढते. मोनिकाला खूप छान डोसा काढता येतो. पप्पा पण खूप छान काढतो. चला, तर क्लायंट पण झालेले, आधीचे पप्पा पण आलेले. आधीचे पप्पा आले तर मला लगेच बोलू लागले की बघ कशी गाडी चालवताय सगळ्याजण, तू पण चालव. पण मला येते गाडी, पण मी एवढंच की मी डेअरिंग करत नाही. पण मी आता डेअरिंग करून दाखवणार आहे, त्यांना गाडी चालवून दाखवणार आहे. तेव्हाची बडबड करत होते तू गाडी चालव, तू शिक, पण मी त्यांना चालून दाखवणार आहे गाडी. क्लायंट होऊन गेलेले, आता मोनिकांचे पण रिलॅक्स आहे थोडेसे. इथे पण आता रिलॅक्स झाले, हे दोघं मॅनेज करून घेतील. आता आम्ही पण येतो, कारण की आम्हाला पण आईंसाठी थोडीशी शॉपिंग करायची. आमची आई गावी चालल्यात ना, गावी नाही म्हणजे यात्रेला चाललेलं आहे 15 दिवस. मग त्यांच्यासाठी थोडीशी मला शॉपिंग करायची. तर मग मी नाट्याचे पप्पा पण आम्ही आता निघतो. हे दोघं करून घेतील नाही, त्या कार्ट क्लोज करून घरी येतील. आज शिवजयंती आहे, तर आज सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या ब्लॉगचा एंड करते. जय भवानी, जय शिवाजी.